कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलवर. Hi students, today we are going to learn a poem, The Axe in the Wood. This poem is written by Clifford Henry Demant. He is a British poet, critic, editor and journalist. Mostly he wrote on the countryside. His popular literary works are Railway Game, Straight or Curly and The Axe in the Wood. The Axe in the Wood ही कविता क्लिफर्ड हेनरी डेमंट या ब्रिटिश कवीने काय केली ही कविता लिहिलेली आहे आणि त्यांची काही प्रसिद्ध पुस्तकं रेल्वे गेम, स्ट्रेट और कर्ली अँड द ॲक्स इन द वूड ही प्रसिद्ध अशी त्यांची काय आहेत पुस्तकं त्याने लिहिलेली आहेत. ते एक क्रिटिक होते, टीकाकार होते, संपादक होते, पत्रकार होते, त्याचबरोबर ते काय कवी सुद्धा आहेत. द पोएम इज अबाउट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ poaching and the indiscriminate cutting of trees. In this poem, he is going to tell us about the harmful effect of poaching and the indiscriminate cutting of trees. या कवितेद्वारे क्लिफर्ड हेनरी डेमंट यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण झाडांची जी तोड होते, झाडं तोडली जातात, विनाकारण झाडांची जी तोड केली जाते त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात त्याबद्दल त्यांनी या पोएम मध्ये काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. So I have written some of the glossary words on the blackboard that the words will come into the poem. So you just read that glossary words after while you reading the poem. So what he want to tell us about the axe in the wood. In this poem, the poet tells us, I stopped to watch a man strike at the trunk. He says, what says poet? He stopped to watch a man strike at the trunk of a tree grown strong through many centuries. His quick axe sharp and glittering struck deep, and yellow chips went spinning in the air. The poet says, while walking, he stopped. Why he stopped? He stopped to see a man was striking at the trunk of a tree. The tree was very strong, grown up from many centuries, and his axe is very sharp, glittering. He struck into that tree, and when he struck, the yellow chips went spinning in the air. कवी काय म्हणतात की एक दिवस मी चालत जात असताना मी मध्येच थांबलो. का थांबलो तर एक माणूस रस्त्याच्या बाजूला एक झाड काय करत होता, तोडत होता. त्या झाडावरती तो मोठमोठ्याने काय करत होता, घाव घालत होता. आणि ते झाड खूप वर्षापासूनचं काय होतं, खूप जुनाट असं काय होतं ते झाड होतं. बऱ्याचशा शतकापासून ते झाड काय आहे त्या ठिकाणी होतं. हिज क्विक शार्प आज त्याच्याकडे जी कुऱ्हाड होती ती कुऱ्हाड अतिशय धारदार होती. ज्यावेळेला तो घाव घालायचा, ते घाव घातल्यानंतर त्या झाडामधून पिवळ्या रंगाच्या छोटे छोटे चिप्स असे छोटे छोटे लाकडाचे तुकडे काय करत होते अशा हवेमध्ये काय करत होते उडत होते. असं दृश्य लेखकाला काय झालेलं आहे दिसलेलं आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लेखक त्या ठिकाणी काय करत असतात, जातात, ते थांबतात आणि ते पाहतात. What then he tells, and I remembered how I liked the sight of poise and rhythm as the bright axe swung. A man who fells a tree makes people watch, for glory seems to crowd upon the axe. Then the poet says, I remember the scene that the man was striking on the trunk of the tree is very nice to see. The rhythm of the strike, bright axe swung. The rhythm also very like, but a man who fells a tree makes people watch. Many people are watching that incidents. Why? How the man is cutting the trees. For glory seems to crowd upon the axe, and the axe will makes a glory by cutting the trees. कवी पुढे काय म्हणतात की मला असं आठवतं की आय लाईक द साईट. ते दृश्य आहे झाड तोडण्याचं दृश्य हे बघायला बरं वाटतं, बघताना आपल्याला आनंद होतो. आणि तो आवाज जो आहे झाड तोडण्याचा जो आवाज आहे तो आवाज सुद्धा आपल्याला कानावरती ऐकायला काय होतो, टक 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 असा जो आवाज आहे तो आवाज आपल्याला ऐकताना काय होतो कानाला बरा वाटतो. एखादं झाड पडत असताना बरेचसे लोक आजूबाजूचे लोक जमा होतात आणि ते दृश्य बघायसाठी लोक काय असतात, झाड कसं पडतं हे पाहण्यासाठी लोक आतुरतेने काय झालेले असतात, जमा झालेले असतात.
फॉर ग्लोरी सीम टू क्राउड अपॉन द ॲक्स, आणि ती कुऱ्हाड ते झाड पाडण्यासाठी काय असते, कारणीभूत असते. ते धारदार कुऱ्हाड काय करत असते, एखादं मोठं झाड काय करते, एका क्षणात काय करते, खाली पाडवते. Then the poet says, I know the answer to the chance reproach, how old the tree was and how dangerous, how it might fall, how timber in a stack had more good in it than a growing tree. Then the poet says, if I ask the question why you cut the trees, the answer is coming. What is the answer? The tree was very old, the tree was very dangerous, it will fall anytime. So we are going to cut the trees. The people give these types of answers. How it might fall. We will get the wood from this tree. Had more wood in it than a growing tree. So it is better to cut down the trees. कवी पुढे काय म्हणतात, आय नो द आन्सर. ज्या वेळेला एखाद्याला विचारलं की तुम्ही झाड का तोडता, त्यावेळेला लोकांच्याकडून काय उत्तर येतं की हे झाड खूप जुनं आहे, हे खूप झाड काय आहे, धोक्याचं आहे, कधी कोणाच्या तरी अंगावर पडू शकेल, कधीतरी पडून ते काय होईल, कोणाला दुखापत होईल, म्हणून आम्ही झाड काय करतोय, तोडतोय, किंवा झाडापासून आपल्याला वेगळ्या प्रकारच्या लाकडाच्या वस्तू काय करता येतात, बनवता येतात, म्हणून आम्ही झाड काय करत आहे, तोडत आहे. अशा पद्धतीची उत्तरं लोकांच्याकडून काय केली जातात, ऐकली जातात. पण झाड तोडल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी परत झाडं लावणार आहोत, अशा पद्धतीचं उत्तर एकाही व्यक्तीकडून आपल्याला काय होत नाही, ऐकायला येत नाही. But I saw, then the poet says, but I saw death cut down of 1,000 men in that tall lovely legacy of wood. Then the what poet says, I saw, I just not seeing the falling of the trees, but also I saw the death cut down of 1,000 men. If we cut one tree, 1,000 men will die, because trees are producing the oxygens. With the oxygen we can live our life. Without oxygen we may not live. So trees are very useful for production of the oxygen. So poet here saying is that I saw the death cut down of 1,000 men. If we cut one tree, we will responsible for 1,000 men's death. In that tall lovely legacy of wood, we will see the tall tree, but it is the life of 1,000 men. कवी पुढे काय म्हणतात, आपण एखादं झाड पडताना पाहतो, एक झाड पडलं म्हणजे जवळपास 1,000 लोकांना काय करणार, 1,000 लोकांचा मृत्यू झाल्याप्रमाणेच आहे. कारण ही झाडं हजारो लोकांना लागणारा ऑक्सिजन काय करत असतात, तयार करत असतात. त्यामुळे एखादं झाड जर आपण तोडलं तर आपण एखाद्या हजारो लोकांचा ऑक्सिजन काय केलं, नष्ट केल्यासारखं आहे. म्हणून आपण एखादा झाड जरी तोडलं तर त्या ठिकाणी आपल्याला 10 पटीनं 100 पटीने त्या ठिकाणी आपल्याला काय करता पाहिजे, झाडांची निर्मिती केली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी आवश्यक नसेल अशा ठिकाणची झाडं आपण न तोडता त्या झाडांची जपणूक आपण केली पाहिजे, असा संदेश या कवितेद्वारे लेखकाने कवीने आपल्याला काय केलेला आहे, दिलेला आहे. सो वी हॅव टू plant more and more trees, and we have to protect the trees, so the trees will give us more and more oxygen. So read the poem, write down the glossary words, and write down all the question answers in your notebook. Thank you. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.